मित्रांनो, कुठल्याही देशाची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती घडून यायची असेल, आणायची असेल, तर त्यासाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टींची गरज असते. त्यामधील सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट ते म्हणजे मिनरल्स म्हणजे खनिजे. मित्रांनो, खनिज अशी गोष्ट आहे, की ज्या माध्यमातून आपण आपलं डिफेन्स म्हणजे संरक्षण क्षेत्र आपण चांगल्या पद्धतीने कार्यान्वित करू शकतो. त्याचबरोबर आपलं स्पेस रिसर्च चांगल्या पद्धतीने होऊ शकते. त्याचबरोबर आपल्याकडे असलेल्या एनर्जीशी निगडीत अदर काही गोष्टी असतील, फॉर एक्झाम्पल वाईंड एनर्जी असेल, फॉर एक्झाम्पल थर्मल पॉवर असेल किंवा अदर कुठल्या प्रकारची एनर्जी असेल ते क्षेत्र असेल. त्याचबरोबर पूर्णपणे इंडस्ट्री असेल. इंडस्ट्रीमध्ये असलेले प्रत्येकच इंडस्ट्रीयल गोष्टी म्हणजे ज्यामध्ये फर्टिलायझर इंडस्ट्री असेल, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक गॅजेटची इंडस्ट्री असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मॉडर्न टेक्नॉलॉजी यूज करायची असेल, निर्माण करायची असेल, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मिनरल्स म्हणजेच खनिजे. प्रत्येक देशामध्ये कुठले ना कुठले मिनरल्स हे आढळतात, तर कुठले मिनरल्स आढळत नाही. आणि त्या त्या देशानुसार मग त्या त्या देशांमध्ये त्या मिनरल्सची जे काही उपलब्धता आहे ते क्रिटिकल होऊन जाते, गंभीर होऊन जाते, ते मिळू शकत नाही. परंतु त्या मिनरल्सच्या व्यतिरिक्त, त्या खनिजांच्या व्यतिरिक्त आपण कुठल्याच प्रकारची देशाची इकॉनॉमिकल कंडिशन किंवा डेव्हलपमेंट मुळातच करू शकत नाही. चांगल्या पद्धतीने पुढे तो देश जाऊ शकणार नाही. त्यासाठी देशासाठी एकच पर्याय, तो म्हणजे दुसऱ्या कंट्रीजकडून त्या मिनरल्सची आयात करणे. परंतु जगात बऱ्याच प्रमाणात द्वितीय महायुद्धापासूनच दोन गट निर्माण झाले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी असल्या कारणाने काही देशांकडून आपण काही गोष्टींची आयात करू शकतो, तर काही गोष्टींकडून करू शकत नाही. जे लोक आयात करणारे असतात, जे देश आयात करणारे असतात, ते निर्यात करणाऱ्या देशावर दबाव आणण्याचे प्रयत्न करतात किंवा मनमानी कारभारानुसार आपल्याला सर्वच्या सर्व गोष्टी निर्यात करतात. म्हणून त्यासाठी कुठेतरी या मिनरल्सचा सोर्स आपल्याच देशात, आपल्याच कंट्रीजमध्ये निर्माण व्हावा, त्याचा उपयोग जास्तीत जास्त वाढवता यावा किंवा त्या मिनरल्सला पर्यायात्मक असलेल्या काही गोष्टी असतील त्याची निर्मिती करण्यात यावी. या सगळ्या गोष्टींवर प्रत्येक देशाचा भर असतो. मग महासत्ता असलेले देश असोत की एखादा विकसनशील देश असो की अविकसित देश असो, त्या प्रत्येक देशाने त्यांच्या त्या मिनरल्सच्या उपलब्धतेवर चांगल्या पद्धतीने लक्ष देणं अत्यंत गरजेचं असते. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मिनरल्स बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. मिनरल्स लक्षात घेतले तर आपल्या गोष्ट लक्षात येईल की नोव्हेंबर 2022ला भारताच्या जे काही माइन मिनिस्ट्री आहे म्हणजेच खान मंत्रालय आहे, त्या खान मंत्रालयाने एक समिती स्थापन केली. कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर विना कुमार दर्मल. या विना कुमार दर्मल ह्या जे आहेत या माइन मिनिस्ट्रीच्याच एक जॉईंट सेक्रेटरी आहेत. त्यांच्याच अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय एक समिती स्थापन केली. ती समिती कशासाठी होती? तर ती समिती होती भारतातील क्रिटिकल मिनरल्सची लिस्ट ठरवण्यासाठी. आता क्रिटिकल मिनरल्स म्हणजेच काय नेमकं आपल्या लक्षात येईल की भारताने यावर्षी 2023मध्येच क्रिटिकल मिनरल्सची एक लिस्ट तयार केली आणि त्यामध्ये जवळपास 30 क्रिटिकल मिनरल्सचा समावेश करण्यात आला. परंतु क्रिटिकल मिनरल्स कशाला म्हणावं? व्हॉट इज द क्रिटिकल मिनरल्स? तर क्रिटिकल मिनरल्स म्हणजे अशा प्रकारची मिनरल्स, अशा प्रकारची खनिजे ज्या खनिजांची उपलब्धता त्या देशामध्ये खूप कमी असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या मिनरल्सच्या अभावी कुठल्याच देशाची इकॉनॉमिकल कंडिशन आपण चांगली करू शकत नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट, त्या मिनरल्सच्या अभावी आपण मॉडर्न टेक्नॉलॉजी यूज करू शकत नाही, निर्माण करू शकत नाही. त्याचबरोबर चौथी अत्यंत महत्त्वाची आणि प्रत्येकच देशासाठी काळजी होऊ अशा प्रकारची एक गोष्ट, ते म्हणजे डिफेन्स संरक्षण. संरक्षण क्षेत्रात मित्रांनो, दारुगोळापासून तर अदर काही महत्त्वाचे डिफेन्सचे जे काही अवजारं असतील किंवा अदर काही गोष्टी असतील त्या निर्माण करायच्या असतील, गॅजेटेड निर्माण करायचे असतील, तर आपल्याला मिनरल्सची अत्यंत गरज असते, लक्षात घेण्यासारखी बाब. त्याचबरोबर त्या देशामध्ये असलेलं इंडस्ट्रियल सेक्टर म्हणजेच औद्योगिक जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने विकास घडून आणायचा असेल, डेव्हलपमेंट करायची असेल, तर आपल्यासाठी मिनरल्स खनिजं अत्यंत गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या फर्टिलायझर कंपनी असेल ज्या माध्यमातून कृषी क्षेत्र सुद्धा प्रगत होऊ शकते, कृषी क्षेत्रामध्ये उत्पादन वाढविल्या जाऊ शकते, तर त्यासाठी सुद्धा मिनरल्सची मोठ्या प्रमाणात गरज आहे. फॉर एक्झाम्पल पोटॅश असेल, अनेक अशा प्रकारचे मिनरल्स आहेत ज्यांची कृषी क्षेत्राला अत्यंत गरज आहे आणि कृषी क्षेत्राशी निगडीत असलेल्या उद्योगांना अत्यंत गरज आहे. म्हणून इंडस्ट्रियल पूर्ण क्षेत्र असेल ते सर्व क्षेत्र हे मिनरल्सवर, खनिजांवर आधारलेलं आहे. मग क्रिटिकल मिनरल्स म्हणजे काय? तर सोपी शब्दात आपण लक्षात ठेवू शकतो, अशा प्रकारचे मिनरल्स, अशा प्रकारचे खनिजे ज्यांची उपलब्धता कमी आहे आणि ज्यांच्या अभावी आपलं उद्योग क्षेत्र, आपलं संरक्षण क्षेत्र आणि भारताची इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट आपण करू शकत नाही, त्यांना क्रिटिकल मिनरल्स म्हणावे.
जय महाराष्ट्र मेरे शेरो. पुन्हा एकदा आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. येणाऱ्या प्रत्येकच व्हिडिओला आपण मोठ्या प्रमाणात भरभरून प्रेम देतात, लाईक्स कमेंट शेअर मोठ्या प्रमाणात करतात आणि आय होप पुढे सुद्धा तुम्ही तशाच प्रकारचं प्रेम आपल्याप्रती असू देसाल आणि आपल्या यूट्यूब चॅनलसोबत संपर्कात असाल. महत्त्वाची बाब मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक जो UPSC मेन्स GS1 मधील मिनरल्स या टॉपिकशी निगडीत आहेत आणि त्याचबरोबर GS2 मधील गव्हर्नमेंट पॉलिसी याच्याशी निगडीत आहे, त्यासाठी आपल्या कामात पडणार आहे. मित्रांनो, आताच जवळपास वीना कुमार धर्मल समितीच्या शिफारसीनुसार भारत सरकारने भारताच्या खान मंत्रालयाने म्हणजेच आपल्याकडे असलेले जे काही माइन इंडस्ट्री किंवा माइन मिनिस्ट्री आहे त्यांच्याद्वारे एक लिस्ट जाहीर करण्यात आली. ती लिस्ट म्हणजे आहे क्रिटिकल मिनरल्सची लिस्ट. ज्या लिस्टमध्ये जवळपास भारत सरकारने खान मंत्रालयाने 30 मिनरल्सचा समावेश केलेला आहे. मिनरल्सपैकी क्रिटिकल मिनरल्स आपण कशाला म्हणावं हे तुमच्या लक्षात आलंच असेल आय होप. तर लक्षात घ्या की भारताने जे काही आपल्याकडे पहिल्यांदाच क्रिटिकल मिनरलची लिस्ट तयार केलेली आहे, जी जाहीर केलेली आहे. त्या मिनरलच्या लिस्टमध्ये कुठले कुठले मिनरल्स इन्क्लूड होतात आणि ते वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी का महत्त्वाचे आहे हे सर्व समजून घेण्याचे प्रयत्न करू. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. तर 30 मिनरलच्या लिस्टमध्ये कुठले मिनरल्स इन्क्लूड आहे इथे मी लिहिण्याचा प्रयत्न केला. हे तुमच्यासाठीच लिहिलेले, याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. पहिला मिनरल्स आहे अँटीमनी, त्यानंतर आहे आपल्याकडे बिस्मथ, त्यानंतर आहे कोबॉल्ट, त्यानंतर आहे गॅलियम, त्यानंतर आहे आपल्याकडे ग्राफाईट अत्यंत महत्त्वाचं, त्यानंतर आहे इंडियम, त्यानंतर आहे मोलिब्डेनम महत्त्वाचं आहे मोलिब्डेनम, त्यानंतर आहे निकेल, त्यानंतर आहे फॉस्फरस, त्यानंतर आहे बेरिलियम, देन कॅन्डियम, देन कॉपर अँड देन जर्मेनियम आणि हाफनियम, उसके बाद है लिथियम, त्यानंतर आहे निओबियम, उसके बाद आहे पोटॅश, त्यानंतर आहे रेनियम, त्यानंतर आहे सिलिकॉन, त्यानंतर आहे स्ट्रॉन्टियम, त्यानंतर आहे आपल्याकडे सिलेनियम, त्यानंतर आहे टँटॅलम, त्यानंतर आहे आपल्या टेल्युरियम, त्यानंतर टीन, त्यानंतर आहे टिटॅनियम, त्यानंतर आहे टंगस्टन आणि वेंडेयम, त्यानंतर आहे झिर्कोनियम. हे एकत्रितरित्या 28 29व्या आणि 30व्या मिनरल्सबद्दल ज्यावेळेस आपण बोलतो तेव्हा आपल्या लक्षात येते की 29 आणि 30 असे हे 2 गट आपण तयार केले आणि त्या 2 गटांमध्ये अत्यंत महत्त्वाचे मिनरल्स इन्क्लूड केले. 28 आपण ऑलरेडी पाहिले. आता 29 हा एका गट आहे, त्यामध्ये किती मिनरल्स येतात आणि 30 एक गट तयार केला त्यामध्ये किती मिनरल्स येतात एकत्रितरित्या समजून घेण्याचे प्रयत्न करा. 29व्या मिनरल्स गटामध्ये PGE आहेत आपल्याकडे, त्याला म्हणतात प्लॅटिनियम ग्रुप ऑफ एलिमेंट्स, म्हणजेच असे मिनरल्स जे प्लॅटिनियम सारखाच गुणधर्म सांभाळून ठेवतात किंवा प्लॅटिनियम सारखाच त्यांच्यामध्ये गुणधर्म आढळून येतो. यामध्ये जवळपास 6 मिनरल्स म्हणजे खनिजे आढळून येतील. एक येते आपल्याकडे प्लॅटिनम, दुसरे आपल्याकडे पॅलाडियम, तिसरे आपल्याकडे रोडियम, चौथा आहे रुथेनियम, पाचवा आहे ऑस्मियम आणि 6वा आहे इरेडियम. हे आहेत आपल्याकडे PGE म्हणजेच काय प्लॅटियम ग्रुप ऑफ एलिमेंट्स. बरोबर समजून घेण्याचे प्रयत्न करा. त्यानंतर 30व्या मिनरल्स ग्रुपकडे जाऊ आपण. या 30व्या मिनरल्स ग्रुपमध्ये जवळपास 17 मिनरल्सचा समावेश करण्यात आला, 17 खनिजांचा समावेश करण्यात आला, ज्यामध्ये किंवा त्या गटाला नेमकं म्हटलं काय जाते ते समजून घेण्याचे प्रयत्न करा. त्यांना म्हणतात RREs म्हणजेच होते रिअर अर्थ मिनरल्स. असे मिनरल्स जे पृथ्वीवर कमी प्रमाणात आढळतात किंवा खूप साठे मर्यादित आहेत त्याचे, ते मिनरल्स एकत्रितरित्या 17 मिनरल्स आहे. कुठले तर एट्रियम, उसके बाद आहे सेरियम, त्यानंतर आहे आपल्याकडे लॅन्थनम, त्यानंतर आहे इर्बियम, त्यानंतर आहे टर्बियम, उसके बाद आहे टेर्बियम, त्यानंतर आहे होयमियम, त्यानंतर आहे स्कॅन्डियम, त्यानंतर आहे सॅमेरियम, त्यानंतर पुढचं आहे आपल्याकडे थुलियम, त्यानंतर पुढचं आहे आपल्याकडे प्रेसिओडेर्नियम, उसके बाद आहे निओडिमियम, त्यानंतर आहे आपल्याकडे डिस्प्रोसियम, त्यानंतर आहे युरोपियम, त्यानंतर आपल्याकडे गॅडोलिनियम, उसके बाद आहे ल्युथेसियम आणि एक आहे प्रोमेथिनियम. अशा पद्धतीने हे 17 REEs आहेत, म्हणजेच काय म्हणतात त्यांना तर रिअर अर्थ मिनरल्स म्हटलं जाते. अशा पद्धतीने 30 मिनरल्सची लिस्ट भारताच्या खान मंत्रालयाने माइन मिनिस्ट्रीने जाहीर केली आहे, ज्याला क्रिटिकल मिनरल्स म्हणावं. जगभरात प्रत्येकच देश क्रिटिकल मिनरल्सची लिस्ट जाहीर करतो, कारण या क्रिटिकल मिनरल्सवर त्या देशाचं इंडस्ट्रीयल सेक्टर असो किंवा पूर्णची पूर्ण इकॉनॉमी असो डिपेंड असते.
कारण आपण पाहिलं प्रत्येकच गोष्टीमध्ये तुम्हाला मिनरल्सची, खनिजांची गरज असते. परंतु भारतासाठी त्या पलीकडे जाऊन आपण खूप वेळाने आज तागायत जवळपास 2023मध्ये ही लिस्ट जाहीर केली पहिल्यांदा. ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि ही प्रत्येकच परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची बाब असणार आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपण भारताचा विचार करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की भारत मोस्ट ऑफ द या 30 मिनरल्सचं वैशिष्ट्य म्हणजे हे डिफेन्समध्ये कामात पडत असतील, आपल्याला आपल्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट बनत असतील त्याच्या कामात पडत असतील. फॉर एक्झाम्पल मोबाईल असेल, फॉर एक्झाम्पल टी व्ही असेल, फॉर एक्झाम्पल कम्प्युटर असेल, अदर लॅपटॉप असेल, सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये आपल्याला या मिनरलची गरज पडते. त्याचबरोबर डिफेन्स असेल, त्याचबरोबर काही इलेक्ट्रॉनिक गॅझेट म्हणजे फॉर एक्झाम्पल गॅझेट म्हटल्यापेक्षा आपण इन्स्ट्रुमेंट म्हणू. फॉर एक्झाम्पल लाईट असेल ज्यामध्ये आपल्याला टंगस्टन अत्यंत गरजेचं असते. त्याचबरोबर डिफेन्स क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा दारुगोळा बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मिनरल्स आपल्यासाठी कामात पडतात. त्याचबरोबर फर्टिलायझर जे काही आहेत आपल्याकडे, रासायनिक खते शेती उद्योगाशी निगडीत असलेले ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु भारताला जास्तीत जास्त या मिनरल्सची आयातच करावी लागते, कारण या मिनरल्समध्ये जे 30 मिनरल्स आपण पाहिले किंवा आपल्याकडे 29 आणि 30वा जो गट पाहिला, या मिनरल्सपैकी बरेच असे मिनरल्स आहेत जे 100% भारताला आयात करावे लागतात. 1% किंवा 0. समथिंग सुद्धा ते भारतात मिळत नाहीत किंवा त्याचे सोर्स उपलब्ध नाहीत. या 30 मिनरल्सपैकी मित्रांनो 10 मिनरल्स असे आहेत जे मिनरल्स आपल्याला आयातच करावे लागतात. ते 10 मिनरल्स कुठले आहेत लक्षात घ्या. भारताला 100% आयात करावे लागणारे मिनरल्स आहेत. एक आहे आपल्याकडे लिथियम, त्यानंतर आहे आपल्याकडे निकेल, उसके बाद आहे आपल्याकडे निओबियम 100% आयात करावं लागते. त्यानंतर आहे रेनियम 100% आयात, त्यानंतर आहे टँटॅलम 100% आयात करावं लागते, त्यानंतर आहे कोबाल्ट, त्यानंतर आहे आपल्याकडे व्हॅनाडियम, त्यानंतर आहे आपल्याकडे जर्मेनियम, त्यानंतर आहे बेरिलियम आणि एक शेवटचा आहे स्ट्रॉन्टियम. अशा पद्धतीने हे 10 मिनरल्स खनिजे आपल्याला पूर्णपणे आयातच करावे लागतात. आपल्या भारतात त्याचा कुठला सोर्स अवेलेबल नाही. जेव्हा आपण भारताच्या आयातीचा विचार करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की भारत सर्वात जास्त खनिजांची आयात किंवा भारत सर्वात जास्त खनिजांच्या आयातीसाठी कुठल्या देशावर डिपेंड असेल, अवलंबून असेल, तर तो एक देश आहे, तो म्हणजे आहे चीन. कारण चीनमध्ये मोठ्या प्रमाणात या सगळ्या मिनरलच्या रिफायनरीज किंवा त्यांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे, तशी टेक्नॉलॉजी त्यांनी निर्माण केलेली आहे. म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात भारताला लागणाऱ्या प्रत्येकच खनिजाचा 50% खनिज आपण एकट्या चीनकडून आयात करतो. दुसरा देश आहे रशिया. रशियाकडून दुसऱ्या प्रमाणात किंवा आपण चीननंतर जास्तीत जास्त प्रमाणात कुठून आयात करतो असू तर तो देश आहे रशिया. मग चीनकडून ज्यावेळेस आपण आयात करतो त्यावेळेस मी पूर्वीच बोललो की कुठल्याही देशाकडून ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज असते, आपल्याला आयात करावी लागते, तेव्हा तो देश आपल्यावर दबाव टाकण्याचे प्रयत्न करतो आणि तशाच प्रकारची काहीतरी परिस्थिती भारताशी निगडीत होत आहे. परंतु काही प्रमाणात आपले सुद्धा काही गोष्टी त्यांच्याशी बांधल्या गेलेल्या आहेत, त्या कारणाने ते आपल्यासोबत अशा प्रकारच्या गोष्टी मुळातच करणार नाहीत, लक्षात घ्या. मित्रांनो, ही 30 मिनरलची लिस्ट ज्यावेळेस वीना दर्मल समितीने तयार केली, 7 सदस्यीय समितीने तयार केली, त्यावेळेस त्यांनी 3 गोष्टीचा मोठ्या प्रमाणात विचार केला जे माइन मिनिस्ट्रीकडून आपल्या पुढे येतात. त्या 3 गोष्टी कुठल्या होत्या? आता पहिली महत्त्वाची गोष्ट केली हे मिनरलची लिस्ट, क्रिटिकल मिनरल्सची लिस्ट ठरवण्यासाठी. त्यापैकी पहिली महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे आहे अदर कंट्रीजच्या क्रिटिकल मिनरल्सच्या लिस्टचा अभ्यास करणे. कारण जगातील बऱ्याच देशांनी आपापल्या क्रिटिकल मिनरलची लिस्ट तयार केलेली आहे आणि ते जाहीरसुद्धा केलेली आहे. मग त्याच प्रमाणात त्याच पद्धतीने आपली सुद्धा क्रिटिकल मिनरल्स लिस्ट तयार करण्यात आलेली आहे. ती एक पहिली महत्त्वाची बाब. दुसरी महत्त्वाची बाब, क्रिटिकल मिनरलची लिस्ट ठरविताना भारतातील महत्त्वपूर्ण असलेले डिपार्टमेंट्स असतील, काही मंत्रालय असतील किंवा काही अदर काही संस्था असतील, यांचा पुरेपूर चांगल्या पद्धतीने मदत घडून आणण्यात आलेली आहे, त्यांचा विचार घेण्यात आलेला आहे. मग त्यामध्ये संरक्षण मंत्रालय असेल भारताचं, भारताची इस्रो असेल, आपल्याकडे स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, उसके बाद आपल्याकडे DRDO असेल भारताची, जे महत्त्वपूर्ण गोष्टी किंवा भारताचं डिफेन्स जे काही डेव्हलपमेंट आहे ते सांभाळते. त्याचबरोबर एनर्जी डिपार्टमेंट असेल भारताचं, मग कुठलीही एनर्जी असो त्यासाठी लागणारे मिनरल्स. त्यानंतर आहे फर्टिलायझर्स डिपार्टमेंट. त्या सगळ्या गोष्टींचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केला, त्यांची विचारपूस केली आणि त्यांच्याकडून माहिती मिळवली. हे सर्वात महत्त्वाचं दुसरी स्टेज होती क्रिटिकल मिनरल्स लिस्ट ठरवण्याची. तिसरी महत्त्वाची गोष्ट आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे आहे त्या मिनरल्सची उपलब्धता किती आहे, काय आहे भारतात, आणि त्याचा आपल्या भारताच्या इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटवर काय परिणाम होऊ शकतो. या 3 गोष्टीचा अभ्यास करून वीना दर्मल समितीने ही 30 मिनरलची लिस्ट तयार केलेली आहे मित्रांनो. आणि यामध्ये जेव्हा आपण लक्षात देतो त्यावेळेस आपल्या लक्षात येईल
की भारतातील बरेच असे क्षेत्र आहे ज्यामध्ये मिनरलची अत्यंत गरज असते. त्याबरोबर एक छोटे मोठे जर आपण उदाहरण लक्षात घेतले मित्रांनो, तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे असलेलं जे काही आपल्याकडे लिथियम आहे किंवा आपल्याकडे कोबाल्ट म्हणू आपण. कोबाल्ट अत्यंत महत्त्वाचं आहे, इलेक्ट्रॉनिक गॅजेटसाठी आपण उपयोगात आणतो. त्याचबरोबर आपल्याकडे असलेलं ॲल्युमिनियम असेल, त्याचबरोबर आपल्याकडे असलेलं फॉस्फरस असेल जे आपल्याकडे कृषी क्षेत्राशी निगडीत अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर कॉपर असेल, कॉपर आपल्याला माहितीच आहे, इलेक्ट्रॉनिक प्रत्येकच गॅजेट बनवायचं असेल तर आपल्याला कॉपरची गरज आहे. वायर, केबल प्रत्येकच गोष्ट बनायची असेल तर कॉपरची गरज आहे आपल्याला. म्हणजे अशा पद्धतीने हे प्रत्येकच गोष्टी किंवा मोठ्या प्रमाणात आपल्याला बॅटरीज बनवायच्या असतात, हाय इंटेन्सिटीवाल्या बॅटरीज बनवायच्या असतात, आपल्याला रॉकेट बनवायचे असतात, आपल्याला मोठ्या प्रमाणात यान बनवायचे असतात, रेल्वे रूट बनवायचे असतात, रेल्वे डबे बनवायचे असतात. त्याचबरोबर आपल्याला अणुऊर्जा निर्मिती करायची असते, त्यामध्ये कामाचे महत्त्वाचे असलेले खनिजे आपल्यासाठी गरजेचे असतात. म्हणजे कुठल्याही देशात आपण गेलो तर त्या देशाची पूर्णची पूर्ण इकॉनॉमी त्या मिनरल्सवर डिपेंड असते. म्हणून हे मिनरल्स अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यातल्या त्यातही भारताच्या खान मंत्रालयाने 30 क्रिटिकल मिनरल्सची लिस्ट तयार केली, जी तुम्हाला आताच मी पूर्णपणे डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आय होप सर्वांच्या लक्षात आली असेल. हे सर्वची सर्व लिस्ट, त्यामध्ये कुठले कुठले खनिजे इन्क्लूड होतात ते सर्व. आपण सर्व खूप मोठ्या प्रमाणात आपल्या व्हिडिओला प्रेम देता, पुढे सुद्धा देत राहाल अशी आशा व्यक्त करतो. महत्त्वाची बाब, व्हिडिओ आवडत असेल, अभ्यास चांगला होत असेल, सोपी जात असेल आणि अत्यंत परीक्षाभिमुख मुद्दे तुम्हाला भेटत असतील, असे मुद्दे की आता जाहीर झाले लगेच 2-3 तासात तुमच्यापर्यंत पोहोचू राहिले, अशा पद्धतीचेच व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड होत आहेत. त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या. आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा होत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा, म्हणजे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. काही क्युरीज असल्या, प्रश्न असले तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सोडवा. त्याचबरोबर आपल्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करण्याचे प्रयत्न करा. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा एकदा नवीन विषयासह, परीक्षाभिमुख विषयासह पुन्हा भेटू, कठीण विषयासह भेटू. जय हिंद.